शरद पवारांचा आमदार सुनील शेळकेंना त्यांनी इशारा दिलाय। तू आमदार कुणामुळे झाला, तुझ्या अर्जावर माझी सही आहे, माझ्या वाटेला गेलात तर मी सोडत नाही। शरद पवार यांनी हा इशारा दिलाय। सुनील शेळके लक्षात ठेवा, मला शरद पवार म्हणतात, अशा प्रकारे हा इशारा दिलाय। मावळमधलं राजकारण आता शरद पवारांनी या संदर्भात हा इशारा दिलाय। आमदार सुनील शेळकेंना हा इशारा आहे, तो आमदार कुणामुळे झाला, तुझ्या अर्जावर माझी सही आहे आणि माझ्या वाटेला गेलात तर मी सोडत नाही। सुनील शेळके लक्षात ठेवा, मला शरद पवार म्हणतात, असा इशारा दिलाय। इथे आमदारांनी त्याच्या भागाची दमदाटी द्यावी। मला त्यांना सांगायचे, बाबाले तू आमदार कुणामुळे झाला, तुझ्या सगळ्याला इथं फोन आलं होतं, त्यावेळेचा पक्षाचा तुझा अध्यक्ष कोण होता, फॉर्म भरायला खून चिन्ह यासाठी नेत्याची सही लागते, ती सही माझी आहे आणि माझ्या सहीने तुम्ही आणि तुम्ही आज त्याच पक्षाच्या त्याच विचाराच्या कार्यकर्त्यांनी जे तुम्हाला निवडून आणण्याच्यासाठी रावले, घाम घाला, आज त्यांना तुम्ही दमदाटी करता। माझी विनंती आहे, एकदा दमदाटी दिली तर वास, पुन्हा असं काही केलं तर शरद पवार म्हणतात त्यांना, ते त्यासाठी तुम्ही त्याची काळजी करू नका। तर शरद पवार यांनी त्यांच्या जाहीर सभेतून सुनील शेळके यांना हा इशारा दिलेला आहे। सुनील शेळके लक्षात ठेवा, मला शरद पवार म्हणतात, असा हा इशारा शरद पवारांनी आमदार सुनील शेळकेंना इशारा दिलाय। तू आमदार कुणामुळे झाला, तुझ्या अर्जावर माझी सही आहे आणि माझ्या वाटेला गेलात तर मी सोडत नाही, असं म्हटलेलं आहे। सुनील शेळके यांना निवडून आणण्यासाठी कसा घाम गाळला या संदर्भात शरद पवारांनी जाहीर सभेमध्ये सांगितलं आणि त्याच वेळी शेळकेंना इशाराही दिलाय। तर भाजप मंत्र्याला चितपट करणारे राष्ट्रवादीचे आमदार सुनील शेळके यांना शरद पवारांनी हा इशारा दिल्यानंतर मावळमधलं राजकारणामध्ये आता आणखी रंगत आलेली आहे। मावळ तालुक्यातले आमदार आहेत आणि सुनील शेळके यांना शरद पवारांनी हा इशारा दिलेला आहे। जनसंघ ते राष्ट्रीय स्वयंसेवक संघ एकनिष्ठ अशी खरं तर त्यांची कौटुंबिक पार्श्वभूमी होते। राष्ट्रवादीकडून ते लढलेले होते आणि आमदार राष्ट्रवादीतून झाले। आता मात्र ते अजित पवार गटाबरोबर असल्यामुळे आता शरद पवारांनी हा इशारा दिलाय। इथे आमदारांनी त्याच्या भागाची दमदाटी द्यावी। मला त्यांना सांगायचे, बाबाले तू आमदार कुणामुळे झाला, तुझ्या सगळ्याला इथं फोन आलं होतं, त्यावेळेचा पक्षाचा तुझा अध्यक्ष कोण होता, फॉर्म भरायला खून चिन्ह यासाठी नेत्याची सही लागते, ती सही माझी आहे आणि माझ्या सहीने तुम्ही आणि तुम्ही आज त्याच पक्षाच्या त्याच विचाराच्या कार्यकर्त्यांनी जे तुम्हाला निवडून आणण्याच्यासाठी रावले, घाम घाला, आज त्यांना तुम्ही दमदाटी करता। माझी विनंती आहे, एकदा दमदाटी दिली तर वास, पुन्हा असं काही केलं तर शरद पवार म्हणतात त्यांना, ते त्यासाठी तुम्ही त्याची काळजी करू नका। तर शेळकेंना निवडून आणण्यासाठी ज्या कार्यकर्त्यांनी घाम गाळला, अतोनात कष्ट केले, अशा कार्यकर्त्यांना दमदाटी करू नका, अशा प्रकारचा हा इशारा दिलेला आहे। आमच्या प्रतिनिधी चैत्राली राजापूरकर या सर्व घडामोडींवर लक्ष ठेवून आहेत। आपण चैत्रालीकडून आणखी सविस्तर माहिती जाणून घेऊया। चैत्राली, शरद पवारांनी हा जाहीर सभेमधून सुनील शेळकेंना इशारा दिलेला आहे। खरं तर भाजपकडून तिकीट मिळालं नाही म्हणून ते राष्ट्रवादीमध्ये आले आणि त्या फॉर्मवर शरद पवारांची सही होती, मात्र आता दमदाटी होती आणि त्यामुळे शरद पवारांनी इशारा दिल्याचं कळतंय। काय काय नेमक्या घडामोडी? निश्चितच अनुपमा, आपण पाहतोय आज शरद पवार जे आहेत ते तब्बल 5 वर्षानंतर लोणावळ्यामध्ये आलेले आहेत आणि त्यांनी आज कार्यकर्त्यांशी संवाद मेळावा साधला आहे। या दरम्यान जे आहे ते 333 कार्यकर्त्यांनी जे अजित पवार गटातले नाराज होते त्यांनी प्रवेश केलेला आहे। मात्र एका पदाधिकाऱ्यांनी जे आहे ते शरद पवार यांच्या नावाने काही कार्यक्रम घेतले होते, त्यामुळेच जे आहे त्याला पदावरून अजित पवार गटाने काढलं होतं आणि त्याचाच राग जो आहे तो अजित
पवार गटाकडून ठेवण्यात आला होता आणि म्हणून त्या पदाधिकाऱ्याला जे आहे ते पदावरून बाजूला करण्यात आलं आणि ही गोष्ट जी आहे ती या पदाधिकाऱ्याने शरद पवार यांना सांगितली आणि त्यानंतर शरद पवारांनी जे आहे ते भर सभेमध्ये स्थानिक आमदार सुनील शेळके जे आहेत ते त्यांना दम दिलेला आहे. पुन्हा जर कार्यकर्त्यांना दमदाट्या केल्या तर शरद पवार माझं नाव आहे असं त्यांनी सांगितलं. धन्यवाद चैत्राली दिलेल्या सगळ्या सविस्तर तपशिलांसाठी.